न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधव झाले भक्तीत लीन। 15 दिवसांच्या डोंगर्या देव उत्सवाला उत्साहात प्रारंभ। डोंगरदऱ्यांशी अतूट नाते सांगणाऱ्या आदिवासी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा डोंगर्या देव उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे। नोव्हेंबर 22, 2025 पासून सुरू झालेला हा 15 दिवसांचा पंधरवड्याचा उत्सव 5-6 डिसेंबर म्हणजे पौर्णिमापर्यंत चालणार। आदिवासी कोकणा भिल्ल आणि तत्सम समाजात डोंगरदेवतेला विशेष स्थान म्हणजे कुलदैवत मानले जाते। शेतातील पिकांची कापणी व कामे घाईघाईने आवरून झाल्यावर कार्तिक महिन्यातील पौर्णिमेनंतर चंद्रदर्शनाच्या वेळेनुसार या उत्सवाला सुरुवात होते। यंदा नोव्हेंबर 22 रोजी विधिवत पूजनाने उत्सवाचा प्रारंभाला सुरुवात करत निसर्गदेवता व सूर्य, चंद्र आणि डोंगरदेवता यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून तसेच समाजाचे आरोग्य व सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागणे हा या उत्सवामागील मुख्य हेतू असतो। पंधरवड्याचा उपवास या काळात अनेक आदिवासी बांधव उपवास ठेवतात। काही जण केवळ शाकाहारी भोजन करतात तर काही जण केवळ कंदमुळे किंवा फळे खाऊन हे व्रत पाळतात। सध्याची स्थिती सध्या उत्सवाचे उत्साही वातावरण संपूर्ण आदिवासी पट्ट्यात पाहायला मिळत आहे। विविध गावांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढोल, तारपा, देवाची पालखी आणि मिरवणुका काढण्यात येत आहेत। कला आणि नृत्य, महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा करून समूहाने तारपा आणि गौरी यांसारखी लोकनृत्ये सादर करत आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागात एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे। सामुदायिक भोजन अनेक ठिकाणी नवस फेडण्यासाठी आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सामुदायिक भंडारा गावजेवण आयोजित केले जाते। हा भंडारा सर्वांसाठी खुला असतो आणि त्यातून समाजातची एकात्मता दिसून येते। हा 15 दिवसांचा उत्सव आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या निसर्ग पूजन परंपरेचा एक जिवंत वारसा आहे। 5 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गावागातील लहान मोठे सगळे सोयरे नातेवाईक सामाजिक व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। बागलाण संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट।